शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 स्वातंत्र्य सेनानी गुप्त शंकर लालजी रामदासजी 14 मे 1916 25 एप्रिल 2006। स्वातंत्र्य सेनानी शंकर लालजी रामदासजी गुप्ता हे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील सत्यशोधक होत। त्यांचा जन्म देऊळगाव राजा येथे 14 मे 1916 रोजी झाला। जेमतेम शिकलेले गुप्ता यांनी आरंभी चिखलीचे सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या सत्यशोधकी कार्यापासून प्रेरणा घेऊन देऊळगाव राजा परिसरात सत्यशोधकी मताचा प्रचार आणि प्रसार केला। देऊळगाव राजा येथील सत्यशोधक बंकटराव पाटील, भागोजी मामा दत्तवाल, अण्णाजी काळे आदी सत्यशोधकी मित्रांच्या सहकार्यानं या परिसरात सतत सत्यशोधक चळवळ कार्यरत ठेवली। अशा या सत्यशोधकाचं 25 एप्रिल 2006 रोजी निधन झालं। गुरुनुले माधव तुळशीराम, जन्म 20 ऑक्टोबर 1965। प्राध्यापक डॉक्टर माधव तुळशीराम गुरुनुले हे चंद्रपूर येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1965 रोजी झाला। डॉक्टर माधव गुरुनुले हे उच्च विद्याभूषित सत्यशोधक असून ते पेशानं प्राध्यापक आहेत। विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते डॉक्टर अशोक चोपडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून 29 जून 2001 रोजी चंद्रपूर जिल्हा सत्यशोधक समाज कार्यकारिणीची स्थापना केली। या नूतन कार्यकारिणीचे प्राध्यापक डॉक्टर माधव गुरुनुले हे कार्याध्यक्ष म्हणून निवडले गेले व कार्यकारिणीत शाहेदा शेख यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले। पुढे 3 जानेवारी 2004 रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनी जिल्हा पातळीवर शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या कार्यक्रमाला शाहेदा शेख आणि प्राध्यापक विमल गाडेकर यांनी मार्गदर्शन केलं। हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्राध्यापक गुरुनुले यांनी परिश्रम घेतले। पुढे 25 डिसेंबर 2005 रोजी सत्यशोधक साहित्य आणि संस्कृती संशोधन परिषदेची चंद्रपूर येथे शाखा स्थापन करण्यात गुरुनुले यांनी पुढाकार घेतला। दरम्यान 2006 साली त्यांनी सत्यशोधक कार्यकर्त्यांचे शिबिर चंद्रपूर येथे आपल्या सत्यशोधकी सहकाऱ्यांसमवेत यशस्वी केले। औरंगाबाद, लातूर, सातारा, देऊळगाव राजा, नागपूर येथे पार पडलेल्या सत्यशोधकी अधिवेशन आणि साहित्य संमेलनातील परिसंवादात त्यांचा सहभाग राहिला। सध्या ते सत्यशोधक समाजाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। गोरे बाळाजी भीमाजी, जन्म 1/7/1939। बाळाजी भीमाजी गोरे हे ज्येष्ठ सत्यशोधक असून ते देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील सत्यशोधक आहेत। 1 जुलै 1939 रोजी जन्मलेले गोरे हे पेशानं प्राथमिक शिक्षक होते। शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी देऊळगाव राजा परिसरात सत्यशोधक चळवळ खळखळत ठेवली। देऊळगाव राजा येथे 4थ्या सत्यशोधकी भरलेल्या 24 व 25 डिसेंबर रोजीच्या 4थ्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचा आयोजन नियोजनात त्यांचा सहभाग राहिला। ओतूर येथे भरलेल्या 2009 सालच्या जानेवारी महिन्यातील 36व्या सत्यशोधकी अधिवेशनात त्यांचा ज्येष्ठ सत्यशोधक म्हणून गौरव करण्यात आला। दरम्यान फुले समकालीन सत्यशोधक पंडित धोंडीराम नामदेव कुंभार यांच्या कार्यात आणि त्यांच्या ग्रंथ अध्ययनात त्यांना विशेष रस आहे। गोवर्धनी पुंजाजी लक्ष्मण, जन्म 3/8/1890, मृत्यू 9/8/1971। सत्यशोधक कर्मवीर कॉम्रेड पुंजाजी पुंजाबाबा लक्ष्मण पाटील गोवर्धन यांचा 3 ऑगस्ट 1890 रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या जन्म सांजेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला। पुंजाबाबांचे शिक्षण इयत्ता